हॅलो हाय, मी संध्या कुलकर्णी. कसं काय मग, बरं आहे ना सरायचं? चांगलं आहे ना? मजेशीर आहे ना? बघा, थोडीशी बोलायचा प्रयत्न केला पण काय होते, अंगवळी जे शब्द पडले ना ते पडले. मग काही आलं परत माझी प्रॉपर जी भाषा आहे ती आली. मी विदर्भातलं बोलायचा प्रयत्न केला पण नाही आलं. कसं असते, आपल्या अंगवळी जे शब्द पडले ते पडले, नंतर येत नाही. थोडीफार येते, मला येत नाही असं नाही. आज मी तुम्हाला विदर्भातलाच पदार्थ दाखवतेय. विदर्भातली पाटोड्याची भाजी आहे. खास प्रसिद्ध असते विदर्भातली पाटोड्याची. आता सगळीकडे होते पण विदर्भात ही प्रसिद्ध भाजी होती पाटोड्याची. आता याला लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते, काय काय लागते याला. हे बघा, याला लागणार साहित्य, हे डाळीचं पीठ आहे आणि हे टमाटे मी चिरून घेतलेले, कांदा चिरलेला आहे आणि हिरवी मिरची, आलं आणि लसणाचे तुकडे घेतलेले आहेत. कारण हिरवी मिरची मी याच्यासाठी घेतली की आमचं हे जे तिखट आहे हे फार तिखट नाही आहे आणि ही झणझणीत असते भाजी, म्हणून हिरवी मिरची घेतलेली आहे. हा गोडा मसाला आहे, हा कांदा लसूण मसाला आहे आणि ही मोहरी आहे, ही हळद आहे आणि हे आपलं साधं लाल तिखट आहे. पण हे तिखट नाही ना, म्हणून मी मिरची घेतली हिरवी. आणि हे मीठ आहे, हे खोबरं आहे आणि पाटोड्याची भाजी असल्यामुळे हे डाळीचं पीठ आहे. एवढंच याला साहित्य लागते. आता ही भाजी कशी करतात हे तुम्हाला सांगते. आता हे छान झालंय. आता याच्यामध्ये मी टमाटा घातला आणि हे थोडंसं, फार नाही, थोडंसं द्यायचं, कारण नंतर ना परत आपल्याला मसाला परतायचा आहे. फार नाही असं खूप हे करायचं. हे बघा, आता हे ना आपलं सगळं झालंय. टमाटा फार नाही घातलेला मी. आणि आता हे थंड झालं की मिक्सरमधून काढ. आता ना मी हा सगळा मिक्सरमधून काढते. थंड झालाय आता हा. आता हे बघा, हा मसाला आता सगळा मी मिक्सरमधून काढते. हे बघा, आता हा आपला मसाला तयार आहे. आता पुढचे सांगते मी काय करायचे ते. हे बघा, मी आता गॅस लावला आणि कढई ठेवली. आता मी तेल टाकते कढईमध्ये. याला तेल ना जरा भरपूर लागते. आता मोहरी घालते. मोहरी छान तडतडली ना की आता मी हा जो मसाला केलाय ना, हा मसाला मी पूर्ण घालणार नाहीये, अर्धाच याच्यात घालणार आहे. हे बघा, थोडा मसाला अर्ध्याच्या वर घातला मी आणि थोडा याच्यात ठेवलाय मी मसाला. आता याचं काय करायचं ते नंतर सांगते मी तुम्हाला.
आणि आता याच्यामध्ये हे बघा, हा कांदा लसूण मसाला आहे. हा घातला मी 3 चमचे. आणि हे लाल तिखट आहे. आणि ही हळद आहे. हळद 1 चमचा घालते. लाल तिखट 1 चमचा घातला. आणि हा जो गोडा मसाला आहे ना, हा घालते. हा 1.5 चमचा घातला. आपले मसाले हे जे आहे ना, आपल्या अंदाजाप्रमाणे, आपल्याला किती भाजी करायची त्याच्या अंदाजाने मसाले घालायचे सगळे. आणि आता याला छान तेल सुटू देते. याला छान तेल सुटते तोपर्यंत मी ना, याला छान तेल सुटते ना तोपर्यंत बघा मी काय करते. हे डाळीचं पीठ आहे ना, हे घेते. आपल्याला किती भाजी करायची किंवा किती पाटवड्या लागतील त्याच्या अंदाजाने सगळं घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये मी हळद घालते आणि तिखट, बस एवढंच घालणार आहे मी याच्यामध्ये. तिखट घातलं 1 चमचा आणि हळद घातली. आणि आता बघा, हा जो मसाला मी ठेवला होता ना, तो सगळा याच्यामध्ये घालून द्यायचा. कारण हा कच्चा नाहीये, आपण याला होऊ दिलंय चांगलं. फार नाही ठेवला मी, थोडाच ठेवला. अर्धा पडला पण मी थोडाच ठेवला, कारण डाळीचं पीठ फार नव्हतं माझं, म्हणून मी थोडा ठेवला. याचं आपण बारीक करताना पाणी घातलं होतं, ते पाणी सगळं आटलं पाहिजे आणि याला तेल सुटलं पाहिजे. आणि आता याच्यामध्ये मी मीठ घालते आपल्या अंदाजाने, जसं आपल्याला पाहिजे असं. याचा इतका छान वास सुटलाय ना, सगळ्या घरभर मसाल्याचा वास सुटलाय या. बघा, आता हे काही चिटकून नाही राहिले याला, कढईला काही चिटकत नाही आहे. दाखवते मी तुम्हाला. कढईला काही चिटकला नाही याचा अर्थ आपला मसाला पूर्ण झालाय. आणि याचा कलर पण बदलतो ना, हा झाला ना की याचा कलर पण बदलतो. हे बघा,
आता कढईला अजिबात चिटकत नाही आहे. म्हणजे आता आपला मसाला झालाय. आता याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे. आणि ते छान उकळी देणार आहे. आपल्याला जितकं पाहिजे ना इतकं पाणी घालायचं. बघा आपल्याला पाहिजे ना तेवढं याच्यात पाणी घालायचं. हे बघा आणि त्याला छान उकळी द्यायची. आता हे बघा आता हे उकळत आहे ना तोपर्यंत मी इकडचं करते. हे डाळीच्या पिठामध्ये मी सगळं घातलं. आता 1 चमचा असं भरपूर असं तेल घालते आणि हे छान भिजवून घेते. तोपर्यंत आपला तो उकळते छान. मसाला हे केलेला ग्रेव्ही केलेली छान उकळते तोपर्यंत. त्याला पाणी केव्हाही डाळीचं पीठ भिजवताना आपल्याला जर घट्ट भिजवायचं असलं ना तर पाणी केव्हाही सांभाळून घालायचं. हे बघा मी मसाला याच्यामध्ये टाकला होता ना, तो कांदा लसूण सगळे बारीक केलेला टाकला होता ना मसाला. त्याच्यामुळे बघा मला अजून काही पाण्याची गरज पडली नाही. याला मी थोडं पाणी लावणार आहे याला, पण अजून तरी मला गरज पडलेली नाही आहे. बघा आणि आता मी थोडा पाण्याचा हात घेणार आहे. काय होते हे पातळ झालं ना तर पण याच्या वड्या होणार नाही आणि आपल्याला याच्या वड्या करायच्या. डाळीचं पिठनं पाणी घातलं की लवकर पातळ होते, लगेच पातळ होते. तर म्हणून सांभाळून घालायचं कधी. बघा आता मी हे ना डाळीच्या पिठाचा छान असा गोळा करून घेतलाय. बघा आपली ग्रेव्ही पण उकळली तोपर्यंत. बघा आता हा गोळा आहे ना हा मी लाटणार आहे. आधी मी तेल लावून घेते पोळपाटाला, कारण डाळीचं पीठ आहे ना ते एकदम चिटकू नये म्हणून तेल लावून घ्यायचं आधी. आणि लाटण्याला पण तेल लावून घेते. आणि आता हा गोळा छान मी लाटून घेते. तुम्हाला तितके जाड पाहिजे ना, जाड पातळ तेवढे करायचे. एवढं लक्षात ठेवायचं की ते पाण्यामध्ये शिजतील इथपर्यंतच जाड ठेवायचे. फार असे जाड असे खूप म्हटलं तर ते पाण्यामध्ये ते झाले पाहिजे. मसाल्याच्या पाण्यामध्ये आपल्या ग्रेव्हीमध्ये ते झाले पाहिजे. हे बघा मी असं फार जाड नाही घेतलं, असं इतकं जाड घेतलंय मी असं. हे बघा एवढं जाड आहे, फार असं जाड नाही घ्यायचं आणि फार बारीक पण नाही घ्यायचं. आणि आता याचे मी शंकरपाळ्यासारखे करणार आहे. हे जे आहे ना बेसन, हे बेसन कोणी असं करते,
कुणी काय करते प्रॉपर अगदी हटवून त्याच्या वड्या पाडून घेतात आणि मग त्या वड्या त्याच्यामध्ये सोडतात, असं पण करतात. पण काय होते माहिती का, त्या वड्या सोडून मग नंतर हे करून करतात. पण हे प्रॉपर त्याच्यामध्ये शिजल्या जाते त्या ग्रेव्हीमध्ये. त्याच्यामुळे आता हे कच्चं पीठ आहे, पण त्या ग्रेव्हीमध्ये शिजल्यामुळे याची चव काही वेगळीच लागते. आणि पूर्ण हे शिजू द्यायचं छान. बघा झाले माझे छान, दाखवते मी तुम्हाला. बघा असे छान याचे तुकडे झाले. आता मी ग्रेव्ही उकळलेली आहे ना, आता याच्यामध्ये हे टाकते. आता बघा याच्यामध्ये हे छान उकळी आले बरं का. आता याच्यामध्ये मी हे सोडते, कारण गॅस मी मुद्दाम कमी केला होता. बघा आपल्याला जशी साईज पाहिजे असे हे करायचे आणि याच्यामध्ये सोडायचे. आणि ते उकळी येऊन राहिलं आणि त्याच्यामध्ये एकमेकाला चिटकत नाही. मी दाखवते तुम्हाला. हे बघा मी आता टाकलेलं आहे ना, हे एकमेकाला बिलकुल चिटकत नाही, कारण उकळी येऊन राहिली आपल्याला, त्याच्यामुळे ते चिटकत नाही एकमेकाला. उकळी न येताना जर टाकले ना तर मग ते एकमेकाला चिटकतात. आणि आपल्याला पाहिजे ना इतपत ग्रेव्ही घट्ट पातळ कशी ठेवायची ते तुम्हाला कसं पाहिजे तशी ठेवायची ग्रेव्ही. हे बघा अजिबात एकमेकाला चिटकलेले नाही आहेत, ते सगळे मोकळे मोकळे झाले आहेत. हे बघा आणि ग्रेव्ही पण आपली फार पातळ नाही आणि फार घट्ट नाही अशी झाली आहे. मी अजून याच्यामध्ये मीठ नाही घातलेलं. मीठ प्रमाणात घालायचं, कारण की आपण डाळीच्या पिठात ते केलं ना त्याच्यात मीठ घातलं ना, त्याच्यात सांभाळून मीठ घालायचं थोडंसं जरा. आणि हे आता छान उकळी येऊ द्यायचं. हे बघा आता याच्यामध्ये ना कोथिंबीर टाकली आणि आपली भाजी आता ही तयार आहे. ही काय करायचं खरं म्हणजे थोडंसं जास्त उकळी द्यायची, कारण आपले हे पाटोडे आहे हे छान याच्यामध्ये शिजले पाहिजे. थोडंसं मी आता उकळी देणार आहे, आपली भाजी मग तयार आहे. हॅलो बघा मग कशी वाटली माझी भाजी, आवडली का तुम्हाला? हां पाटोड्याची भाजी मी केली पण तुम्हाला आवडली का ते मला सांगा बरं का. मला हे सबस्क्राईब करा माझ्या चॅनलने. आणि मला आवडली का सांगा ती. बघा माझे परत तोंडात शब्द येत नाही बरं का, मी परत बोलायचा प्रयत्न करते पण नाही जमत मला. बघा हे आमची आता हातचा माझा बेत आहे हा असा आहे की पाटोड्याची भाजी गरम गरम छान पातोड्याची भाजी आहे. मी पोळ्या आधीच लाटून ठेवल्या आहेत, त्या वरण भात आहे आणि ठेचा आहे, हिरवी मिरचीचा ठेचा आणि गव्हाच्या पिठाचा शिरा. मी ही रेसिपी गव्हाच्या पिठाची शिऱ्याची रेसिपी दाखवली. तो नैवेद्याला केला होता मी आज नैवेद्याला गव्हाच्या पीठ, कारण ही पाटोळी याला कांदा लसूण असतो ना, मग तो देवाला चालत नाही म्हणून मी याला गव्हाच्या पिठाचा हा शिरा केला होता. तो शिरा हे बघा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? आणि माझ्या भाषा व्यवस्थित म्हणजे माझी जी भाषा आहे ती तुम्हाला आवडतंय का? मी बोललेलं मला फार बोलता येत नाही पण मी क्वचित शब्द वापरते, ते तुम्हाला आवडले का? मी नक्कीच केली ना की मग आमच्या इकडची भाषा तुम्हाला दाखवाल. ते प्रॉपर आहे तेवढी भाषा बोलतात, पण माझ्या तोंडात ती भाषा अजून नाही जमत. मग मी प्रयत्न करते पण एवढी मला फटाफटा नाही ती भाषा बोलता येत. ती भाषा तुम्हाला आवडली का? आवडली असेल मी प्रयत्न करून एखाद्या पूर्ण मी व्हिडिओ त्याच भाषेचा बोलून दाखवल. जे शब्द मला येतात ते करून मी बोलून दाखवल तुम्हाला. बघा
ही पाटवड्याची भाजी तुम्हाला कशी वाटली, काय वाटली, आवडली का, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. बाय.